तर सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या मनात आता एकच प्रश्न निर्माण झाला आहे की दादा आमचा निकाल नेमका कधी लागणार आहे आणि कोणत्या दिवशी आम्हाला जे ते वेबसाईटवर आमचा निकाल बघायला भेटेल। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आता बोलूया आपण मोबाईलच्या स्क्रीनवर आणि जाणून घेऊया 10वी आणि 12वीच्या बोर्डाचा जी पण परीक्षा वगैरे दिली विद्यार्थ्यांनी तर त्याचा निकाल नेमका कधी लागणार। तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो। इकडनं तुम्ही एक सेकंड सुद्धा व्हिडिओचा मिस नॉक करू। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट 2025 ओके, महाराष्ट्र बोर्डचा रिझल्ट 2025 बद्दल लाईव्ह अपडेट तुमच्या समोर आली विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर आली ओके। तर इथे तुम्ही जसं की बघू शकता द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन विल release the HSC and HSC result 2025 in the second week of May 2025। तर सेकंड वीक ऑफ मे म्हणजे नेमका तुमचा रिझल्ट कोणता रिलीज होईल, HSC चा रिझल्ट रिलीज होईल की SSC चा होईल ओके। आणि तुम्ही हे लिंक वगैरे पण बघू शकता, इथे लिंक वगैरे दिलं, पण याचं काही टेन्शन घेऊ नका। ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागेल त्या दिवशी आपण लाईव्ह येऊ आणि हे सर्व लिंक मी तुम्हाला दिलो ओके। जर तुम्ही कन्व्हिनियंट असेल तर लाईव्ह मध्ये तुमचा रिझल्ट पण चेक करू ओके विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्ही इथे जसं की यांची एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन येते इथे बघू शकता, द महाराष्ट्र बोर्ड announce the HSC and SSC result in third week of May, but this year Maharashtra State Board of Secondary and Higher Education completed the evaluation process on time। म्हणजे जी पण इव्हॉल्युशन प्रोसेस होती किंवा आपण चेकिंगची प्रोसेस बोलू शकतो, पेपर चेकिंग जे येते टाइमवर कंप्लीट झाली, त्यामुळे जे येते महाराष्ट्र SSC and HSC रिझल्ट विल बी अनाउन्स ऑन अँड बिफोर 15 मे 2025। म्हणजे 15 मेच्या अगोदरच तुमचा रिझल्ट लागण्याचे पूर्ण चान्सेस आहे ओके विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्ही यावर्षी बघाल तर पेपर चेकिंग वगैरे जे तुमची लवकर कंप्लीट झाली आणि तुम्ही जर अजूनही क्लिअर नसेल तर इथे तुम्ही नक्की बघू शकता ओके। तर तुमचा इव्हेंट काय आहे तर 10 ची एक्झामिनेशन आहे ओके, SSC ची एक्झामिनेशन आहे आणि एक्सपेक्टेड डेट काय बोलली यांनी 15 मे 2025। म्हणजे ऑलरेडी मे महिना चालून गेला, 15 मे पर्यंत तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस आहे। मी हे तुमचा SSC चं सांगतोय, पण जर तुम्ही 12चं कन्सिडर केलं जे आपण HSC बोलतो तर त्याची रिझल्ट डेट एक्सपेक्टेड डेट तुम्हाला 6 मे 2025 आहे विद्यार्थी मित्रांनो ओके। म्हणजे एक वीकचा जो आहे तो कालावधी तुम्हाला बघायला भेटेल या दोघी रिझल्ट्समध्ये ओके। एक वीकचा दरवर्षी टाइम पिरियड असतोच आणि रिझल्ट कुठे जाहीर होणारे विद्यार्थी मित्रांनो, तर हे सगळे वेबसाईट तुम्ही स्क्रीनशॉट हवं तर घेऊ शकता किंवा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करून दिलं ओके। तर या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे रिझल्ट वगैरे चेक करू शकता। तर हे बघा फॉर एक्झाम्पल मी एका वेबसाईटवर आता क्लिक केलं विद्यार्थी मित्रांनो, तर हे बघा अशा टाईपची जी तुम्हाला थोडीशी वेबसाईट बघायला भेटेल। जर तुम्ही थोडं स्क्रोल डाऊन कराल ओके तर तुम्हाला म्हणजे ही एक वेगळी वेबसाईट आहे, पण जर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट हवी असेल तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली ओके विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्ही कोणत्याही चुकीच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट नाही होणार आणि ओरिजिनलवर ओके। तर अशी ती विद्यार्थी मित्रांनो इन्फॉर्मेशन तर शॉर्टमध्येच कव्हर करायचं होतं की तुमचा 10चा रिझल्ट जो काही लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता 15 मे पर्यंत लागेल एक्सपेक्टेड आहे आणि 12चा रिझल्ट तुमचा 6 मे पर्यंत लागेल। आय होप की सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल। आता तुम्ही बोलाल की दादा टाइम पण सांगू दे, तर विद्यार्थी मित्रांनो दुपारी 1 वाजेच्या आसपास जे तुमचा रिझल्ट लागेल ओके। तर बस आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच, मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच ओरिजिनल अपडेट्स भेटत जातील। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।